प्रॉपर्टी मिळाल्यानंतर जर आई वडिलांची देखभाल मुलांनी केली नाही तर ती प्रॉपर्टी पुन्हा एकदा मुलांकडून घेऊन आई वडिलांना परत केली जाणार आहे. याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं घेण्यात आलाय आणि हा ज्येष्ठ वृद्धांसाठी अतिशय आनंदाचा निर्णय आहे. वृद्ध आई वडिलांकडून मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्यानंतर आणि भेट म्हणून अशी मालमत्ता मिळवल्यानंतर आई वडिलांना सोडून देणाऱ्या मुलांना न्यायालयानं धक्का दिलाय. आई वडिलांकडून मालमत्ता नावावर करून घेतल्यावर आणि त्यांच्याकडून भेट मिळवल्यानंतर आई वडिलांना दूर लोटल्यास अशा मुलांना त्यांना मिळालेली मालमत्ता आणि भेट परत करावी लागेल असे आदेश न्यायालयानं दिलेत. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशांमुळे वृद्ध आई वडिलांचा सांभाळ मुलांना कोणत्याही परिस्थितीत करावा लागेल हे स्पष्ट आहे. त्यामुळं आई वडिलांकडून मालमत्ता नावावर करून घेऊन किंवा भेट म्हणून मिळवून नंतर त्यांना वाऱ्यावर सोडणं हे मुलांना महागात पडू शकतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं हा ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलं की जर मुलं आई वडिलांची देखभाल करण्यात अपयशी ठरली तर आई वडिलांनी त्यांना जी मालमत्ता भेट दिली आहे ती मालमत्ता ज्येष्ठ नागरिकांचं पालन पोषण आणि कल्याण कायद्याअंतर्गत रद्द करता येऊ शकते. सर्वोच्च न्यायालयानं वृद्धांबाबत हल्लीच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. यामुळे वृद्धांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे आता मुले आई वडिलांची काळजी घेऊन त्यांच्यासोबत चांगलं वागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.